पवन शिंदे आणि गिरीश नारखेडे यांनी स्टेजवर यावं। निश्चितच दिदी, नांदेड जिल्ह्यामध्ये जसं भोकर विधानसभा म्हटलं की सर्वांगीण विकास समोर येतो, त्याचप्रमाणे हनुमानगड म्हटलं नांदेडमध्ये की या ठिकाणी सर्वांगीण विकास समोर येतो। आणि भोकर विधानसभा नेतृत्वाचं जर लक्ष हनुमानगडवर विशेष असेल तर निश्चितच स्वामी साहेब तुमचा विजय या ठिकाणी कोणीही रोखू शकणार नाही। यानंतर मी डॉक्टर अजितजी गोपचेडे साहेब यांना अशी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी येऊन मार्गदर्शन करावं। हनुमानगड प्रभाग 4च्या या अतिशय उत्कृष्ट अशा विकासात्मक झालेल्या या प्रभागामध्ये आलेल्या संघर्ष योद्धा कैलासवासी गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या कन्या रणरागिणी माननीय पंकजाताई मुंडे यांच्यासाठी सगळ्यांनी टाळ्याच्या गजरात त्यांचं स्वागत करावं। एका संघर्ष योद्ध्याची मुलगी आज तुमच्या दारात आलेली आहे। महाराष्ट्राची रणरागिणी आज तुमच्या दारात आलेली आहे आणि माझं दैवत कैलासवासी गोपीनाथराव मुंडे साहेब ज्यांनी या महाराष्ट्रातल्या तळागाळातल्या गोरगरीब समाजातल्या वंचित पीडित समाजातल्या विशेष करून कष्टकरी समाजातल्या सगळ्या लोकांना न्याय मागण्यासाठी ज्या कैलासवासी गोपीनाथराव मुंडे साहेबांनी स्वतःचं जीवन समर्पित केलं, त्या कैलासवासी गोपीनाथराव मुंडे साहेबांची रणरागिणी कन्या हनुमानगड येथे आले, याचाच अर्थ असा आहे की हनुमानगडवर आमचा कमळाचा झेंडा फडकला हे समजायला काही हरकत नाही। तर जेवढे नावं श्रीजया ताईंनी घेतली तेवढी सर्व नावं खरं तर आपल्याला सगळ्यांना पंकजा ताईला ऐकायचं आहे। ताई, या नांदेड जिल्ह्यामधला तरुण कष्टकरी समाज, आमचा ओबीसी समाज, वंचित समाज हा तुमच्या पाठीमागे अनेक वर्षापासून, साहेबांच्या पाठीमागे अनेक वर्षापासून समर्पित भावनेने तुमच्या पाठीमागे निस्वार्थ भावनेने उभा आहे। आज तुम्ही या नांदेड जिल्ह्याच्या महापालिकेच्या प्रभारी झाला तेव्हा आमच्या सर्व तरुण तरुणींच्या मनामध्ये खूप मोठ्या आशा पल्लवित झाल्या आणि आज तुम्हाला मी सांगू इच्छितो की हा जो हनुमानगड आहे, जसं आमच्या स्वामी ताईंनी सांगितलं की हनुमानगडाचं नातं गोपीनाथगडाशी आहे, त्याच पद्धतीने आज समजून घ्या ज्या अर्थी गोपीनाथराव मुंडेच्या कन्याने या ठिकाणी पाऊल टाकलं त्याच पद्धतीने हनुमानगडाचा पूर्ण विकास होईल आणि संपूर्ण नांदेड जिल्ह्यावरती कमळाची सत्ता येईल। परंतु मला एक फक्त विचारायचं आहे, स्वामी ताई, बिरकले ताई, जिटके पाटील आणि दयानंदजी वाघमारे, आज पंकजा ताईच्या पाठीमागे एवढा सगळा समाज उभा आहे। आमचे हजारो तरुण इथून गोपीनाथ मुंडे गडाला शाल मशाल घेऊन तिथे पांघरतात आणि मशाल तिथे नेऊन पेटवतात। पण मला तुम्हाला सगळ्यांना विनंती करायची आहे, किशोर स्वामी साहेब, माझ्या या तरुणांना जेव्हा महापालिकेमध्ये 2/3 मेजॉरिटी येईल तेव्हा माझ्या या समाजातल्या मुलांना देखील भविष्यामध्ये या महापालिकेच्या माध्यमातून न्याय द्यावा लागेल। कारण या तरुणांनी स्वतःच रक्ताचं पाणी करून पायी जाऊन गोपीनाथरावांच्या तिथं मशाल घेऊन जातात। त्यामुळे माझ्या या तरुणांकडे, या तरुणींकडे देखील त्याच भावनेने निवडून आल्याच्या नंतर आपण लक्ष ठेवलं पाहिजे, अशी माझी तुम्हाला या ठिकाणी विनंती आहे। दुसरी एक गोष्ट मला इथे सांगायची आहे, मला आता किशोर स्वामी म्हणत होते इथले लोकप्रतिनिधी निवडून आलेले जे आमदार आहेत, सगळं मी केलं, सगळं मी केलं, सगळं मी केलं। अरे तुम्ही काय केलं? उगम तर देवेंद्र फडणवीसाकडून होतो ना। राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? देवेंद्र फडणवीस आहेत। आमच्या मंत्री कोण आहेत? पंकजा ताई आहेत। शेवटी इथे निधी कोणाच्या माध्यमातून येतो? मुख्यमंत्र्यांची सही झाल्याच्या नंतर निधी येत असतो। तर जो काही या भागाचा विकास झालाय तो देवेंद्र फडणवीसांच्या सरकारमुळे विकास झालेला आहे, हे मला इथल्या लोकप्रतिनिधीला, इथल्या आमदारांना सांगायचं आहे। माझं केलं, मी केलं। अरे तुम्ही केलं म्हणजे काय केलं? मुख्यमंत्र्यांना परवानगी दिल्याच्या नंतर झालं ना। तर त्याच्यामुळे या भागातल्या सुजाण नागरिकांनी लक्षात ठेवावं, भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे। भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून सहीच्या फटकाराने या ठिकाणी निधी येतो।
कारण इथला निधी कोणत्याही आमदाराला नाही, त्याचं श्रेय आमचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि माननीय पंकजाताई मुंडे यांच्यासाठी तुम्ही टाळ्याच्या गजरात त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे. तर मनातले समज काढून टाका. तुमच्या मनामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे गैरसमज निर्माण केले जातील. आम्ही केलं त्यांनी केलं नाही. माझ्या मुख्यमंत्र्यामुळे हा सगळा विकास घडायला लागलेला आहे. आणि माझी विनंती आहे, बिलकलेताई असतील, दयानंद वाघमारे असतील, शैलजा किशोर स्वामी असतील आणि प्रशांत अण्णा असतील. आता प्रशांत अण्णाची ताकद मोठी आहे, पण या भागात माझ्या प्रशांत अण्णाला ताकद द्यावी लागेल. तर एका शब्दावर, माझ्या आणि अशोकराव चव्हाण साहेबांच्या शब्दावर विश्वास ठेवून ते वाघ म्हणला, साहेब तिथं जर समजा मोठा पैलवान असेल हजाराच्या कुस्तीचा, तर मी देखील 1000 कुस्ती खेळायला तयार आहे. ते एकच वाघ आहे ताई. त्याला दुसऱ्या प्रभागामध्ये सांगितलं होतं, याला म्हणलं तुझ्या समोर एक पैलवान येणार आहे का तयारी तुझी लढवायची? ताई त्याला अर्ध्या मिनिटामध्ये म्हणला, दंड ठोकून मांडी ठोकून तुम्ही पूर्णपणे ताकदीने लढाई खेळायला तयार. या वाघाला धन्यवाद दिलं पाहिजे. जेव्हाही आपल्या राजकीय जीवनामध्ये, पॉलिटिकल करिअर मध्ये असे प्रसंग येतात, त्यावेळेस त्या माणसाची परीक्षा बघितली जाते. आणि आमच्या आणि अशोक चव्हाण साहेबांच्या परीक्षेमध्ये पास झालेला हा वाघ, याला बहुमतानं याच्यासोबत 3 उमेदवारांना तुम्ही निवडून द्या. मी तुम्हाला विनंती करतो, या प्रशांत अण्णाला प्रशांतांना मदत माझ्या बिलकलेताईला, स्वामीताईला आणि वाघमारेला विसरून जातात. त्या चौकाला जर एकत्र आणला तर तुमची काही खैर आहे, नाही तर मी पंकजाताई बघून घेऊ तुमची एकेकाची. फक्त प्रशांत याच्यासाठी म्हणलं मी की या वाघाने एका क्षणात कुस्ती खेळतो म्हणला, म्हणून मला याच्याबद्दल प्रेम निर्माण झालं. पण त्याच्यासोबत माझ्या 4 उमेदवारांना तुम्ही निवडून द्या. तुमच्या सगळ्यांच्या पाठीशी मी खासदार म्हणून उभा आहे. या भागातले जेवढे काम करायचे, डेकोरेटिव्ह लाईट असेल, ड्रेनेज लाईन असेल, आपल्या ठिकाणी अभ्यासिका असेल, पोलीस भरतीसाठी खेळाचं मैदान असेल, वॉकिंग ट्रॅक असेल, नवीन उद्यान असेल, गौतम बुद्धाचं विहार असेल, सुंदरनगर मधला कंपाऊंड वॉल असेल, आणि या ठिकाणी राहिलेलं रस्ते, नाले आणि कचरा व्यवस्थापनाचं जे सगळं काम आहे ते राज्यसभा खासदार म्हणून मी आणि माझे मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण दोघंही मिळून पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. फक्त एवढीच विनंती आहे, ज्या दिवशी भरभरून कमळाचं मतदान मतपेटीमध्ये दिसाल, त्याच दिवशी तुम्हाला सगळ्याला मी आणि खासदार अशोकरावजी चव्हाण साहेब विकासाची गंगा या हनुमानगड मध्ये आणल्याशिवाय राहणार नाही. निश्चितच पंकजाताईचा आशीर्वाद आमच्या पाठीशी राहील. मी पंकजाताईंना विनंती करतो की विशेष प्रेम या भागावर तुमचं आणि या भागातल्या जनतेचं आहे. या भागातली जनता ही सदैव तुमच्यासोबत कृतकृत राहणार आहे. ही भागातली जनता पंकजाताईला आपलं दैवत मानणारी जनता आहे. पंकजाताईवर जर प्रेम असेल तर या मतपेटी कमळाच्या फुलाला भरभरून द्या. पंकजाताई पुन्हा तुमच्या विजय यात्रेला गुलाल लावल्याशिवाय राहणार नाही. आणि स्वतःहून या ठिकाणच्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे की पंकजाताईंना आणि गोपीनाथ मुंडेंना स्मरून या भागामध्ये कमळाच्या फुलाचं बहुमत द्यावं, एवढीच विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. नक्की साहेब, तुमच्या परीक्षेमध्ये प्रशांत अण्णा हे विशेष प्रावीण्यासह या ठिकाणी पास होतील हा विश्वास या मतदारसंघामधून दिसतोय. पंकजाताईचं मार्गदर्शन होण्यापूर्वी या ठिकाणी 2-3 सत्कार आणि पक्षप्रवेशाचा